नमस्कार. प्रथम सर्व महापुरुषांना माझे वंदन. आज मी दोन निवेदनं दिलेले आहेत. एक आपल्या आमदार साहेबांना दिलेला आहे आणि दुसरं जे आहे ते आपल्या जत नगर परिषदेचे मुख्य अधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांना दिलेला आहे. आमदार साहेबांना जे आपण निवेदन दिलेलं आहे त्याचा विषय असा आहे की मी आमदार साहेबांना विनंती केलेली आहे की आपण शहरामध्ये का नाही जनता दरबार घ्यावा व शहरवासियांचे जे काही प्रश्न असतील, समस्या असतील, त्यांच्या अडचणी असतील त्यांचं निवारण करावं. आणि मला खात्री आहे की आमदार साहेब 100% जनता दरबार घेतील आणि सर्व शहरवासियांचं जे काही प्रश्न असतील, समस्या असतील, अडचणी असतील ह्याचं निवारण करणार ही मला खात्री आहे. त्यामुळे मी आमदार साहेबांना जनता दरबार घ्यावा म्हणून ही केलेलं आहे, म्हणजे विनंती केलेली आहे. तसंच जत नगर परिषद जे आहे आपलं तिथं सुद्धा मी सर्व नगरसेवकांना, नगराध्यक्षांना, उपनगराध्यक्षांना तसंच मुख्य अधिकाऱ्यांना सुद्धा मी विनंती केलेली आहे की तुम्ही सुद्धा जी काय महिन्याला साप्ताहिक बैठक घेताय ती बैठक तुम्ही सर्व जनतेच्या मध्ये घ्यावी. नाही म्हटलं तर जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा आमच्यासारखे समाजसेवक आहेत त्यांना घेऊन तुम्ही जी महिन्याची बैठक आहे किंवा मीटिंग आहे ती तुम्ही घ्या. कारण कसं आहे माहिती आहे का, शहरामधल्या किंवा वार्डामधल्या किंवा गल्लीमधल्या समस्या, अडचणी ह्याचं निवारण होईना झालंय, समस्या वाढत चालल्यात, कमी काय होईना झाल्यात. याच्यामुळं माझं हात जोडून त्यांना विनंती आहे की बाबांनो तुम्ही जी काय महिन्याची बैठक घेता ती सर्वसामान्य जनतेसोबत घ्या. जर करता आपल्या नगरपालिकेमध्ये जर करता जागा अपुरी पडत असेल तर तुम्ही एखादं मंगल कार्यालय घ्या. नसेल तर आमच्या महामानवाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उद्यान आहे तिथं सुद्धा तुम्ही, भरपूर मोठं मैदान आहे तिथं सुद्धा तुम्ही बैठक घेऊ शकताय. अशा ठिकाणी तुम्ही सार्वजनिक बैठक घेऊन शहरवासियांच्या समस्या, प्रश्नांचं निवारण करा. तरच शहरामधले प्रश्न सुटतील आणि आपला शहर आणि तालुका सुजलाम सुफलाम होईल. माझं एकच सांगणं आणि एकच म्हणणं आहे की प्रत्येक प्रश्नाचं, प्रत्येक समस्येचं निवारण व्हावं. आता मी स्वतः कितीतरी निवेदनं दिलेली आहेत, कितीतरी वेळेला मी ही घेतलेला आहे, प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे, तरी सुद्धा कितीतरी प्रश्न अजूनही तशीच पडलेली आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी सर्वप्रथम महिलांच्या शौचालयाबाबत बाहेरच्या महिला आपल्या इथं जत शहरामध्ये मंगळवारी, गुरुवारी बाजारला येतात त्यांच्यासाठी शौचालय नाही आहे. तसेच जे शौचालय आपल्या इथं आहेत ती सगळे जीर्ण अवस्थेत गेलेले आहेत, त्याची पडझड आणि खराब झालेली आहेत. तसेच मी तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट, पाण्याचा प्रश्न असेल, त्याच्यानंतर मोकाट जनावरांचा, त्याच्यामध्ये कुत्र्यांचा असेल किंवा मोठ्या जनावरांचा गोवंश असेल ह्याचा प्रश्न असेल, नसेल तर CCTV असेल, अशा त्याच्यानंतर अशी कितीतरी प्रश्न आहेत. तुम्हाला सांगतो मी, आपले पूल आहेत, दगडी पुला, लोखंडी पुलापासून अगदी स्मशानभूमीपर्यंत 4 ते 5 पूल आहेत. त्या पुलांची परिस्थिती आता सध्या अशी की टोटल जीर्ण अवस्थेत गेलेत. काही पुलांना रक्षा भिंत नाही आहे, कितीतरी लोकांचा अपघात झालेला आहे त्याच्यामध्ये पडून. अशा कितीतरी समस्या आहेत, मी सांगायला बसलो तर वेळ पुरणार नाही. अशी कितीतरी प्रश्न राहिलेले आहेत, रखडलेले आहेत, वर्षानुवर्ष रखडलेले आहेत. हे सर्व प्रश्नांचं आणि या सर्व समस्यांचं निवारण व्हावं याच्यासाठी आमदार साहेबांनी जनता दरबार घ्यावा आणि नगरपालिकेनं जी काही साप्ताहिक बैठक असते ती सर्वसामान्य जनतेत घ्यावी. नसेल तर शहरातील मेन जी लोक आहेत, समाजसेवक असतील, ज्येष्ठ लोक असतील, यांना घेऊन ती सगळी प्रश्न सोडवावीत ही माझी नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. धन्यवाद.